सगळ्यांना आणखी एक महत्वाचं सांगणं आहे की तुमच्या डोळ्यापुढे कंटिन्यू तुमचा आई वडील ठेवा. ते आहे तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा. जे काय करायचं ते आता ठरवा, कारण हा काळ स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत टिकायचं असेल तर 100% तुम्हाला स्वतःला झोकून दिलं पाहिजे. नमस्कार, जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 14 एप्रिल 2026 रोजी सदाशिवराव देठे निवासी प्रशाला या ठिकाणी आपण पाहत आहोत की पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्तानं यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदाशिवराव देठे निवासी प्रशाला ज्युनियर कॉलेज चांदापुरीच्या प्रांगणामध्ये बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी संयुक्त जयंती सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं क्रांतीसूर्य महात्मा यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमेंचं पूजन आणि भरतीमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदाशिवराव देठे निवासी प्रशालाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असा ठरला. चांदापुरी आणि परिसरातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा यावेळी संपन्न झाला. एक मोठा डेमो झाला, म्हणजे सगळं आपलं 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक सगळं इव्हेंट हा विद्यार्थी एक डेमो पोलीस भरतीमध्ये तुमची लेवल कुठपर्यंत आहे, सिलेक्ट झालेला विद्यार्थी आहे काय काय करताय काय तुम्ही की जिल्ह्यातून एकच जागा निघाली आणि त्या जागेवरती ज्याचं सिलेक्शन झालं सोलापूरसाठी एका जागी फॉर्म भरलाय, ती जागा माझी असणार आहे. आणि एक स्पोर्ट प्लेअर आहे, सदाशिवराव देठे निवासी प्रशालाचा हा विद्यार्थी होता. त्याचं मेरिट 139 लावलंय मी आधी तिथं सांगितलं की ओपन पेक्षा स्पोर्ट मी माझं मेरिट जास्त लावणार. माझं आणि आपले जरी विद्यार्थी मी येतं शाळेला जवळ 1.5 वर्ष आपण पाहत आहोत आपल्या शाळेत शिकलो. त्यांची जी बोलण्याची भावना आहे काय करायचं मी मध्ये आता आसपास मी पोलीस स्टेशन आता ग्रामीण नाही म्हणल्यावर आपलं सर्वांना मदत करण्याची जी भावना आहे ती त्यांनी यावेळेस बोलून दाखवली. काय जरी अडचण आहे तरी मी सगळ्यांना आपलं सांगेन काय करायचं काय नाही. मागच्या वेळेस माझा मुंबईला फोन होता त्यानंतर आणि म्हणजे पठाणवस्ती गावची सुकन्या वर्षा राणी संजय वाघ का नाही झाली तर लगेच प्रश्न असतात की बाबा तू का राहिली. हिने आपलं मनोगत व्यक्त केलं. एवढं म्हणजे सगळ्यांना एवढं वाटत होतं की हिचा भाव झाला आणि ही कशी काय झाली. पण मागच्या वेळेस पाऊस एवढा होता मुंबईला की ग्राउंडला पण खूप त्रास झाला आणि संघर्ष काय असतो आणि विद्यार्थी ते कसा पूर्ण करतात आणि पूर्ण झाल्यानंतरची परिस्थिती काय असते. पण मी दुसरी कोणतीच भरती दिली नाही. मला आत्मविश्वास होता आणि माझ्या कष्टावर माझा विश्वास होता की 100% यश येईल. वर्षा राणी वाघ मॅडम आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा हे आहेत आदरणीय डॉक्टरांनी त्या ठिकाणी सरक गुरुजी सन्मानाचा कार्यक्रम घेतला आणि समाजामध्ये ज्यांना ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं पंचायत समिती असे प्रदीपजी गोरड सर असतील, ओंकार सर असतील, तर्फे या सर्वांचे या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला आदर्श ऐकायला शिक्षक पुरस्कार मिळाला. मिळाला असा आहे हा दुहेरी संगमाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी त्यांचाही सन्मान या शाळेला आयोजित केलेला यावेळी आहे. प्रशालाच्या वतीने देण्यात आला शाळेचं होता. आणि शाळेच्या सर्व स्टाफचं, संस्थापक अध्यक्ष या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. खरं तर टॅलेंट खेड्यामध्ये पण आहे, आपल्या भागातील तर विद्यार्थी त्याला साथ मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ऊर्जा हुशार निर्माण झाली आहेत. पाहिजे. तर हे टॅलेंट आपण बघितलं, याविषयी या मार्गदर्शन परिसरामधून केलं. अनेक मुलं मुली MBBS ला गेलेले आहेत. या परिसरातून अनेक मुलं मुली डॉक्टर, वकील, IT इंजिनियर, अगदी बिलीव तर माळशिरस तालुक्याचं हब समजलं जातं की जे टॅलेंटचं हब आहे. तर अशा पंचक्रोशीमध्ये आपण काम करत आहोत आणि अशा पंचक्रोशीमध्ये डॉक्टर साहेबांचं हे विद्यालय आपण पाहत सर्वांना आहोत प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. जनतेचा आसूड आपण चांदापूर सारख्या एका खेडेगावामध्ये एक
मॉडेल म्हणून आपण या ठिकाणी संस्था कार्यरत करीत आहात आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक स्तुत्य असे उपक्रम आपण नेहमीच पार पाडत असतात. तसे डॉक्टर माझे विद्यार्थी आहेत, मला सांगायला अभिमान वाटतो. आदरणीय सर सगळे डॉक्टर माझ्या मार्गदर्शन करताना आपण पाहत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी. तर एक विद्यार्थी अशा प्रकारचं काम ग्रामीण भागामध्ये करतो, ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद शिक्षकाला काय असणार आहे? तर खूप छान काम चालू असतं साहेब. यावेळी आदरणीय फालके सर व DYSP साहेब, गोरड साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबर साहेब यांना यथोचित सन्मान करण्यात आला. आई वडील दोघे प्राथमिक शिक्षक आहेत. फालके साहेब आपल्या लहानपणापासूनच घरात स्पर्धा परीक्षेचा खूप सारा शैलीमध्ये इयत्ता 4वी 7वी 2वी मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहोत. त्यानंतर 10वी मध्ये मी गावात पहिला होतो 95% सर. 12वी मध्ये पण CET मध्ये मला 98.87% होते आणि माझं सिलेक्शन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे की गव्हर्नमेंट मधील टॉपचं कॉलेज आहे. 11वी 12वी मध्ये जे कोण असते त्यांना माहीत असेल, ते मी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलेलं आणि 2023 मध्ये मी पासआउट झालो. फालके साहेबांनी आपल्या आकर्षक शैलीमध्ये 6 लाख पर एनमचा जॉब होता. तर पण घरातील वातावरण आणि विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं आपण पाहत आहोत. सोडून मग कर्वेनगरला प्रिपेअर करण्यासाठी थांबलो. तर मग माझ्या नशिबाने सदाशिवराव तेव्हा देठे 2023-24 मध्ये खूप साऱ्या ऍडव्हर्टाईज आल्या सिव्हिल या ठिकाणी इंजिनिअरिंग हा कार्यक्रम आणि त्यात मी आता 3 वर्ष होतील जवळजवळ प्रिपेअर संपन्न करताना झाला. 2023 ते 26 मध्ये. तर या 3 वर्षात 2 क्लास 3च्या पोस्ट, 1 क्लास 2ची पोस्ट आणि गेल्या वर्षी मला 1 क्लास 1ची उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली. आणि याच्यानंतर हे सांगायचं एक प्रेरणादायक प्रवास आपण पाहणार आहोत. तुमच्यातले जे इच्छुक आहेत इंजिनिअरिंग करण्यामध्ये, आता मी फक्त खूप सारे इथं पोलीस करणारे वगैरे आहेत, तर मला गव्हर्नमेंट नॉट वाटायला पण ज्यांना इंजिनिअरिंग करायचे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये एका सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गव्हर्नमेंटच्या 20 ते 30 जागा असतात. मग आता 2023-24 ला जवळजवळ 2000 ते 2500 जागा आलेल्या होत्या गव्हर्नमेंटच्या क्लास 2 पोझिशनसाठी म्हणतो. मग त्या आता यानंतर ज्या अगोदर 2019 ला आल्या याच्यानंतर 2027-28 ला येणार आहे. मग ज्यांना आता 11वी 12वीत आहेत, ज्यांना प्रिपेअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर त्या तुम्ही जर तुमचं ध्येय असेल गव्हर्नमेंट मध्ये यायचं आहे तर आणि इंजिनिअरिंग करायचे तर ही सिव्हिल इंजिनिअरिंग करणं खूप फायद्याचं ठरू शकते जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कॉम्पिटिशन साधारण MPSC पेक्षा नक्कीच कमी आहे. कॉम्पिटिशन आहे, खूप आहे, पण तरी साधारण MPSC पेक्षा खूप कमी आहे. आणि त्या मानाने पे स्केल म्हणा किंवा जॉबचा जे हे आहे तर तेही चांगलं आहे. आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, हे आहेत खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले गोरड साहेब यांच्या जयंतीनिमित्त ज्यांची DYSP म्हणून एवढा निवड प्रेरणादायी झालेली आणि आहे. छानसा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या संस्थेचे सर सुरुवातीला मी खूप खूप आभार मानतो. आणि त्यांच्या खरं तर शैलीत कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, परंतु सर्व पालकांना आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, एक 10 मिनिटात मी माझा तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा प्रवास एक तुम्हाला मोटिवेशन आणि इन्स्पायर होईल अशा पद्धतीनं व्यक्त होतो. एक तुमच्यासारखाच एखाद्या सर्वसामान्य पदासाठीचा कुटुंबातून संघर्ष आलेलो आहे म्हणजे मी. काय असतो जीवन मला वाटतंय जेवढे आज उपस्थित आहेत यातील कोणाचीच अशी परिस्थिती नसेल, अशा परिस्थितीतून आलेलो आहे मी. सर्वसामान्य कुटुंब, घरामध्ये दारिद्र्य परंतु संस्कारमय वातावरण, अशा कुटुंबात जन्म झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व शिक्षण झालं, परंतु 7वी 8वी मध्ये असताना वडिलांनी स्वप्न दाखवलं की आपल्याला फौजदार बनायचंय. मग तेव्हापासूनच मनामध्ये जिद्द होती की आपल्याला PSI व्हायचंय. 11-12वी सायन्स न केली. सायन्स न केल्यानंतर अनेक जण इंजिनिअरिंगला जातात, मेडिकलला जातात, परंतु या सर्व गोष्टी मी थांबवल्या. अकॅडमिक माझं स्ट्रॉंग होतं, कॉलेजमध्ये मी कंटिन्यू फर्स्ट क्रमांकाने असायचो, परंतु 11-12वी सायन्स न करून मी BA ला ऍडमिशन घेतला आणि पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये जाईपर्यंत सर मागाशी म्हणलं तसं मला PSI हेच सर्वोच्च पद आहे असं माहित होतं,
परंतु पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या स्पर्धा परीक्षेचं वातावरण आणि आसपासचा जो फ्रेंड सर्कल आहे यांच्यामधून समजलं की एमपीएससी मार्फत पोलीस डिपार्टमेंट मधील जे सर्वोच्च पद आहे डीवायएसपी ते पद भरलं जातं. आणि तेव्हा ठरवलं झालो तर मी डीवायएसपीच होईल, रक्ताचं पाणी करेल पण डीवायएसपी झाल्याशिवाय माघार जाणार नाही. स्वप्न ठरवलं, जिद्द बाळगली, परंतु डीवायएसपी काय असतं, त्याचा सिलेबस काय असतो, अभ्यास कसा करायचा असतो काहीच माहित नव्हतं. पाठीमागे इकॉनॉमिक सपोर्ट नाही, कुणाचं मार्गदर्शन नाही, परंतु मनामध्ये जिद्द ठेवली, झालो तर डीवायएसपीच होईल. आणि स्पर्धा परीक्षेचा माझा प्रवास सुरू झाला. 2018ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. फायनल रिझल्ट आला, रिझल्ट मध्ये फेल. परत 2019चा माझा एमपीएससीचा दुसरा अटेम्प्ट, पुन्हा पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. फायनल रिझल्ट आला, रिझल्ट मध्ये फेल. परत एमपीएससीचा माझा तिसरा अटेम्प्ट 2020चा, पुन्हा पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, इंटरव्ह्यूला क्वालिफाय. परंतु नीतीच्या मनात काय लवकर मला यश दिसत नव्हतं. पुन्हा फायनल रिझल्ट आला, 0.50 मार्क्सने रिझल्ट गेला. परत 2021चा माझा राज्यसेवेचा चौथा अटेम्प्ट, पुन्हा पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. स्कोर चांगला होता, परंतु त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं आणि मला इंटरव्ह्यूला मार्क्स कमी आले. डीवायएसपी पद मला भेटलं नाही. पद मिळालं मात्र सहाय्यक निबंधक हे पद मला मिळालं, परंतु माझं स्वप्न डीवायएसपीच होतं. परत अटेम्प्ट सुरू केला, पाचवा अटेम्प्ट राज्यसेवेचा 2022चा, पुन्हा पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, इंटरव्ह्यूला क्वालिफाय. तेव्हाही डीवायएसपी पद मिळालं नाही. पद मला मिळालं, बीडीओ पद मिळालं, परंतु ते पद घेतलं नाही मी आणि अभ्यास सुरूच केला. आणि परत म्हणलं 2023चा लास्ट अटेम्प्ट आपण देऊया. पुन्हा पूर्व परीक्षा पास झालो, परंतु त्या जाहिरातीमध्ये डीवायएसपी पदच नाही आलं. आणि आता ठरवलं एवढ्या दिवसाचं आपलं स्वप्न आहे, अनेक दिवसांचा संघर्ष आहे, हे स्वप्न आपलं धुळीस मिळतंय का काय. आणि ठरवलं की एक अटेम्प्ट आता 2024चा आहे, तो 100% आपण तयारीनिशी देऊया. आणि अभ्यास सुरू केला. एमपीएससीची जाहिरात आली, त्या जाहिरातीमध्ये पुन्हा डीवायएसपी पदच नाही. वाटलं की आपलं खरंच आपल्या नशिबात डीवायएसपी पदच दिसत नाही, इतर वेगळंच पद दिसतं या. परंतु ज्यावेळेस तुमचा प्रयत्न 100% असतात, खरंच नीतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. आणि नशीब माझं असं की त्या जाहिरातीमध्ये 2 महिन्यांनी डीवायएसपीचे पद ऍड झालं. पद ऍड झालं का, पाठीमागचा प्रवास खूप मोठा होता. पुण्यामध्ये अनेक मित्र जोडले होते. तेव्हा पुण्यामध्ये सगळ्यांनी डिक्लेअर केलं की भाव आपले ह्या वर्षी 100% डीवायएसपी आहे. अभ्यास सुरू झाला, पुन्हा पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास. मुख्य परीक्षेला एवढा स्कोर आला सर की त्यावेळेस वाटलं 100% आता आपण महाराष्ट्रात रँकर येतो या. मुख्य परीक्षेचा रिझल्ट आला, पास झालो, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यूचं चांगलं प्रिपरेशन सुरू केलं. इंटरव्ह्यू 30 ऑक्टोबर 2025ला मुंबईमध्ये होता. परंतु इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असताना इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळे पॅनल असतात. त्यावेळेस सर्व मुलांमध्ये गैरसमज होता की हे पॅनल आलं तर आपल्याला इंटरव्ह्यूला मार्क्स देत नाहीत. त्यामुळे साहजिकच मलाही वाटायचं की हे पॅनल आपल्याला इंटरव्ह्यूला यायला नको आहे. 30 ऑक्टोबर 2025ला सकाळी एमपीएससीच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तिथे गेल्यानंतर 9 वाजता समजलं जो पॅनल आपल्याला नको होता तोच पॅनल इंटरव्ह्यूला आलाय. एक 5 मिनिटं पुन्हा आणखी मनामध्ये द्विधावस्था झाली. वाटलं की आता पद आपल्याला मिळतंय का नाही, डीवायएसपी पदच आपल्या नशिबात दिसत नाही. परंतु त्यामधून लगेच सावरलं आणि ठरवली काही का असं आपली तयारी 100% आहे. आपला अनुभव खूप मोठा आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला विशेष वाटेल की मला वाटतं त्या राज्यसेवेच्या ऍड मध्ये एवढा इंटरव्ह्यू देणारा, एवढा मेन्स देणारा माझ्या एवढा तरी कोण अनुभवी नव्हता. आणि इंटरव्ह्यूला मी गेलो, सरांच्या केबिन मध्ये प्रवेश केला, सगळ्यांना अभिवादन केलं. आत एंट्री केल्याच सर म्हटलं डीवायएसपी का? सरांना म्हटलं येस सर डीवायएसपी म्हटलाच. म्हटलं की 100% आता आपण लढाई जिंकलूया. इंटरव्ह्यू माझा जवळजवळ 30 ते 32 मिनिटं झाला. मराठीमध्ये झाला, हिंदीमध्ये झाला, इंग्लिशमध्ये सुद्धा झाला. प्रत्येक क्वेश्चनला मी कॉन्फिडन्सनी सॅटिस्फाय होतील अशा पद्धतीने आन्सर देत होतो. इंटरनॅशनल रिलेशन हा सरांचा खूप आवडता विषय होता. त्यावेळेस रशिया युक्रेन युद्ध,
बांगलादेशची यादवी, नेपाळचं जनरेशन झेडचं आंदोलन, तसेच पाकिस्तानचं इन्स्टेबल पॉलिटिकल, या सगळ्या मुद्द्यावरती इंटरव्ह्यू झाला. 30 ते 32 मिनिटं इंटरव्ह्यू चालू होता आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सरांनी क्वेश्चन विचारला, चांगला सक्सेसफुल ऑफिसर बनण्यासाठी त्या ऑफिसरमध्ये बेस्ट कोणत्या क्वालिटी असाव्यात. सरांना मी म्हटलं गुड कम्युनिकेशन स्किल, नॉलेज, एफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, पोलाइटनेस आणि सेन्सिटिव्हिटी पाहिजे. सर म्हणलं ठीक आहे, या तर बेस्ट क्वालिटी पाहिजेत, परंतु मला अशी एक बेस्ट क्वालिटी सांगा जे की तुमच्या पोलीस डिपार्टमेंटसाठी पाहिजे. सरांना मी म्हटलं डिसिप्लिन. तेवढ्याच तत्परतेनं सरांनी खाली टेबल हात वाजवलं आणि सर्व पॅनलला आसपासच्या म्हटलं की आपल्या आयुष्य पोलीस डिपार्टमेंटसाठीच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणती क्वालिटी असावी ती म्हणजे डिसिप्लिन. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी जेवढं मी पाठीमागचा प्रवास सांगितला, तुमच्या सुद्धा लाईफ मध्ये कोणती बेस्ट क्वालिटी असावी तर डिसिप्लिन. आणि माझा इंटरव्ह्यू झाला सर. फायनल रिझल्ट त्याच दिवशी लागणार होता. मी पुण्यामध्ये राहत होतो, मुंबईहून पुण्याला आलो, संध्याकाळी 7 वाजता पोहोचलो. इंटरव्ह्यू त्याच दिवशी लागणार होता. फ्रेंड सर्कल खूप मोठा पुण्यामध्ये होता, त्यामुळे सगळ्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरू केली होती. कारण काही झालं तरी भाव आपल्या यावर्षी डीवायएसपी होणार आहे. रूम मध्ये प्रवेश केला, सगळ्या मित्रांना बाहेर काढलं, एकट्यालाच रूम मध्ये कोंडून ठेवलं. कारण जो पॅनल आपल्याला नको होता तोच पॅनल इंटरव्ह्यू आला आहे. मनामध्ये भीती होती, विचाराचं काहूर माजलं होतं की इंटरव्ह्यूला मार्क्स आपल्याला येतात का नाही, आपला 6-7 वर्षाचा संघर्ष आहे, डीवायएसपी पद मिळतंय का नाही. रूम मध्ये प्रवेश केला, रूमला लॉक केलं आणि एमपीएससीची वेबसाईट कंटिन्यू चेक करायला सुरुवात केली. रिझल्ट आता येईल मग येईल, रिझल्ट काय लवकर येत नव्हता. आणि बरोबर 7:58 एमपीएससीच्या वेबसाईट वरती फायनल रिझल्टची पीडीएफ आली. पीडीएफ आली का हात थरथर कापत होतं, मनामध्ये विचारात कंटिन्यू येतच होतं, परंतु थरथरत्या हाताने ते पीडीएफ डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्या पहिल्याच पेजला नाव दिसलं, प्रदीप दुर्योधन गोरड, महाराष्ट्रातून एनटीसी मध्ये फर्स्ट रँक. विश्वास बसत नव्हता, संघर्ष खूप मोठा पाठीमागचा होता, परंतु म्हणलं की आपण आई वडिलांना कॉल करूया. आई वडिलांना व्हिडिओ कॉल केला. त्यांना डीवायएसपी पद हे काय माहितच नव्हतं. त्यांना एकच म्हटलं मी की जे पद पण मला पाहिजे होतं ते पद आज मिळालंय, आणि नुसतं पदच मिळालं नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने मी पास झालो या. असं म्हणताच आई वडिलांचं अक्षरशः मोठमोठ्यानं तिकडून रडणं सुरू झालं. कारण ते आनंदाश्रू होतं, माझंही आनंदाश्रू चालू झालं. कंटिन्यू सर आम्ही 15 ते 20 मिनिटं रडत होतो. कारण हे रडणं हे आमच्या सर्वांसाठी एक सुखदायक होतं, ते आनंदाश्रू होतं. कारण हा प्रवास माझा 6 ते 7 वर्षाचा होता. एक सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांच्या शाळेतील पहिली पायरी चढणार कोण होतो तर मी होतो. अशा कुटुंबातील व्यक्ती आज महाराष्ट्राच्या टॉप रँक मध्ये जातो आणि पोलीस डिपार्टमेंट मधील सर्वोच्च डीवायएसपी पद मिळवतो. हे सगळ्यांसाठीच नक्की अभिमानाची गोष्ट होती. आणि माझा फायनल रिझल्ट आला आणि जे पॅनल नको होतं त्या पॅनलने मला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यूला टॉपचे मार्क्स दिले. आणि कंटिन्यू कॉल मेसेज चालू झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आपण अनेक जण इंस्टाग्राम मधून किंवा युट्यूब मधून वेगवेगळ्या सोशल मीडियातून बघत असाल. अनेक लोक महाराष्ट्रातील घरी भेटायला आली, मोठमोठ्या मिरवणुका निघाल्या, अनेक ठिकाणी कार्यक्रम झालं. आज माझा 86वा कार्यक्रम आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये जातोय, कार्यक्रम करतोय. कारण जी माझी तळमळ आहे, आपल्या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत, ग्रामीण भागातील मुलं आहेत, त्या मुलांमध्ये योग्य शिक्षणाचं पाहिजे. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की सर्वसामान्य कुटुंबातील आपण सुद्धा काय ना काय करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मला एकच सांगायचंय, ह्या आपल्या मातीचं एक वैशिष्ट्य आहे, जिथं लाट मारेल तिथं पाणी काढण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये जे काय तुम्हाला करायचंय ते प्रामाणिकपणे करा. नक्कीच आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमच्या मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा उच्च पदावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांना आणखी एक महत्वाचं सांगणं आहे की तुमच्या डोळ्यापुढे कंटिन्यू तुमचं आई वडील ठेवा. ते आई वडील रात्रनादिवस काबाड कष्ट करून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता
आपल्यासाठी शिक्षण देत आहेत, पोटतिडकीनं शिकवत आहेत, जे काय ते करत आहेत, त्यांच्या कष्ट करत आहेत, त्यांच्या कष्टाचं श्रेय वाया जाऊ देऊ नका. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा. जे काय करायचं ते आता ठरवा, कारण हा काळ स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत टिकायचं असेल तर 100% तुम्हाला स्वतःला झोकून दिलं पाहिजे. नक्कीच आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अनेक ठिकाणी मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो, अनेक ठिकाणी मी ती गोष्ट सांगतोय. एक छोटस गाव असतं, त्या गावामध्ये एक शिल्पकार असतात. ते शिल्पकार ठरवतात की मला गावामध्ये एक सुंदर अशी मूर्ती बनवायची आहे. मग ते सकाळी उठतात, डोंगरामध्ये जातात, 2 दगड घेऊन येतात. त्या एका दगडाभोवती ते शिल्पकाम चालू करतात. काही ठराविक दिवस जातात, तो दगड तुटतो. परत त्या दुसऱ्या दगडाभोवती ते शिल्पकाम चालू करतात. अनेक दिवस जातो, दगड काय दुसरा तुटत नाही. आणि काही दिवसानंतर त्या दगडामधून सुंदर अशी मूर्ती तयार होते. मग ती मूर्ती तयार झाल्यानंतर एवढी सुंदर मूर्ती तयार होती की आसपासच्या पंचकृषीतील अनेक लोक ती मूर्ती बघायला येतात आणि गावकरी ठरवतात की ती मूर्ती आपल्याला मुख्य मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करायची आहे. मग त्या मूर्तीला ते वाजत गाजत येतात, मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. अनेक लोक येतात, पूजा अर्चा करतात, फुले वाहतात, त्या मूर्ती पुढे नतमस्तक होतात. मात्र त्या मूर्तीबरोबरच अगोदरचा तो दुसरा दगड आणलेला असतो, तो दगड मुख्य मंदिराच्या बाहेर पायरीवरती ठेवलेला असतो. मग एक दिवशी पायरीवरील दगड आतल्या मूर्तीला विचारतो की असं काय घडलं, आपल्याला तर सोबतच आणलेलं. मात्र अनेक लोक येतात, मला तुडवतात, पुढे जातात. तुला मात्र येतात, पूजा अर्चा करतात, नतमस्तक होतात, फुले होतात. असं विशेष काय घडलं? मग मित्रांनो, ती आतली मूर्ती सुंदर असं उत्तर देते. ती म्हणते, ज्या वेळेस संघर्ष चालू होता तो संघर्ष मी सहन केलाय, त्यामुळे मी आत आहे. तो संघर्ष तू सहन केला नाही, त्यामुळं तू बाहेर आहे. आपल्या जीवनाचं सुद्धा रहस्य असंच आहे. तुम्ही आयुष्यात संघर्ष करा, संघर्ष सहन करा, नक्कीच तुम्ही आपल्या मूर्तीप्रमाणे प्रतिष्ठापित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण एवढी छानशी जयंती आयोजित केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना माहित असतील. बाबासाहेब आंबेडकरांसारखी जर कुणाचीच परिस्थिती नव्हती, शाळेमध्ये प्रवेश सुद्धा नव्हता, परंतु शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं. आणि नुसतं शिक्षणच घेतलं नाही तर तत्कालीन त्यावेळेच्या समाजामध्ये, तत्कालीन जगामध्ये त्यांच्या एवढा वेल एज्युकेटेड कोणताच पर्सन नव्हता. आणि ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेसच्या जी घटना समिती होती, त्या घटना समितीत अनेक जी महान व्यक्ती होते, महान नेते होते, त्या सगळ्यांनी ठरवलं की आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, ते राज्यघटना करण्याचं काम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती सोपवूया. असा महामानवानं जो आज आपला संपूर्ण देश चालतोय, संपूर्ण देश जो कायदे प्रणाली आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित आहे, त्या सगळ्यांचा नक्कीच मला वाटतंय तुम्ही वारसा घेचाल. तसेच महात्मा ज्योतिबा फुले, जे की स्त्री शिक्षणाचे जनक मानतात, ज्यावेळेस स्त्रीला शाळेमध्ये प्रवेश सुद्धा नव्हता, त्यावेळेस त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आणि अनेक ठिकाणी ते सांगायचे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. अशा या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मला बोलवलं, माझा सन्मान केला आणि छोटंसं मार्गदर्शन आपण ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा, सन्माननीय लोंढे सरांचा आणि सर्व ग्रामस्थांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुद्धा एक अगदी खेड्या गावातला, नांदूर सारख्या गावातला एका प्राथमिक शाळेतला विद्यार्थी. तो मी नांदूरहून अकलूला शाळेला आलो. समावी फार प्रचंड मोठी शाळा. त्या समावित शाळेला पहिला दिवस होता माझा, तो मला अजूनही आठवतो. सुटबुटात अगदी गेलो आणि त्याच्यानंतर ती गर्दी बघितली आणि गर्दी बघून हाय असा माघारी आलो. आपल्याला काही शाळाच नको भाऊ, एवढी गर्दी म्हणल्यावर म्हणलं आपण एकतर नांदूर अगदी दुर्गम भागातलं पंढरपूर तालुक्यातल्या आणि माळशिरस तालुक्यातला एक शेवटचा टोक, जे की तुमच्या मगर गालवाडी किंवा हे जे काय 14 गाव आहे तुमची, ह्या गावासारखाच आमचा हा भाग. आणि त्याच्यानंतर मला मी एक अशी काय मित्रमंडळी भेटली आणि त्या मित्रमंडळीत आमचे काटे साहेब असतील. तर काटे साहेबांना मी आता सांगतोय की आपल्याला वरचा माझा थोडा बांधायचा आहे, तर त्याच्यासाठी काटे साहेब तुम्ही तुमचं सगळं मटेरियल आणायचं आणि जे काय लागणार सामान आहे ते बाबर वकील माग घेऊन, म्हणजे बाबर वकील सगळं त्या देणार. मग काही असू दे,
तर मित्रांनो, आमच्याकडे तेवढी दानत का आली, तर केवळ आणि केवळ फक्त विद्या, नॉलेज. आणि साहेब, याच्यासाठी मला विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी की खरंच तुम्ही जर अभ्यास केलाच तर तुम्ही या खुर्चीवर बसण्यावर एवढं लायक होणार. कारण DYSP लिहिताना फार सुंदर वाटतं, एखादा फेटा डोक्यावर घालायला लय सुंदर वाटतं, परंतु त्याच्या बरोबर 6 वर्ष जो संघर्ष असतो मित्रांनो, तर तो संघर्ष लय महत्वाचा असतो. तुम्हाला खरंच सांगायचं असेल तर DYSP साहेबांचे पाय बघा, त्यांच्या पायाला घटे पडले. अभ्यास करून बसून अगदी आत्ताचा जो काळ आहे तो अतिशय चांगला काळ आहे. मला असं वाटतं की आपल्या चांदापुरी सारख्या भागामध्ये डॉक्टर साहेबांनी जे काही रोपटं लावलं, ह्या रोपट्याला पाणी घालण्याचं काम आपण सर्व, मग आमचे सुळांना असतील किंवा सर्व मंडळी असतील, तर या सर्व मंडळींनी काम करायचंय आणि हे रोपट्याचं म्हणजे अगदी वृक्ष करायचं आहे. एवढंच मी बोलतो.